नवमोऽध्यायः। श्रीगणेशाय नमः। जय जय श्री शिवशंकरा गजानन ताता उमावरा पुढती काव्य वदती हरा प्रेमळ अति मम मुखे। मागील अध्यायी झाले कथन की तो भोलानाथ ब्राह्मण मार्गक्रमित निघाला जाण लोणी ग्रामी जावया। महाराजाश्रमी तो येऊन सखारामाते केले नमन निवेदित से वर्तमान घडले असे जे लोणारी। ती जी कमलजा देवी प्रख्यात तेथे अनुष्ठान अत्यंत केले असे स्वाधुरार्थ तव ती प्रसन्न जाहली। म्हणे ती मजला प्रेमयुक्त की तू जाई लोणी प्रत वंदी श्री सखाराम संत गणेश भक्त पूर्ण जो। कृपादृष्टी होता जयाची तृप्तता होईल तव इच्छेची ऐसी जगदंबा वाणी साची वदली म्हणूनी आलो मी। हे दयाळा करुणाकरा अनाथनाथा योगीश्वरा कृपादृष्टीने या किंकरा पूर्णपणे विलोकी। ऐसे परी सुनिया भाषण भोलानाथ द्विजाचे जाण सखाराम वदती त्या लागून आदो भोजन करी तू। तो म्हणे वर प्रदान दिल्या वाचून मी अन्न कदापि न करी सेवन संतराया दयानिधे। ऐकूनिया तद्भाषण सखाराम म्हणती तुझी पूर्ण होईल इच्छा सर्व जाण आदो भोजन करी तू। आग्रह देखून ऐशा परी भोलानाथ भोजन करी भोजन संपताची सत्वरी वदले ऐसे महाराज की भोलानाथ सुभक्ता मजसवे सलावे आता दावितो तुला पंढरीनाथ षड्गुणैश्वर्य संपन्न जो। ऐसे वदोनी ते संत निघते झाले काननात सवे निघे भोलानाथ घोर मार्ग क्रमिताती। महाराज अंतरी योजिती ती याची निस्सीम भक्ती मम ठाई आहे कवण्यारीती पहावी कसोटी लावुनी। ऐसा विवेक करुनी निर्मिले माईक वन ते क्षणी ते परिसा चित्त देऊनी पुढे कैसे वर्तले। महाभयानक गिरी बहुत दिसती सत्वरी सूर्यरश्मी तया अवसरी भोलानाथ दिसेना। पिंपळ निंब औदुंबर वटजांभळी तरुवर आम्रवृक्षादी थोर थोर गगनचुंबित असती पै। दारुण पडला अंधकार श्वापदे गर्जती भयंकर कंटक रुतती चरणी थोर तया भोलानाथाच्या। व्याघ्रवृक मुख पसरून भोलानाथा सन्निध येऊन जणो आताची करीती भक्षण ऐसे तया वाटले। काळ सर्प त्वरे येऊनी वेढा घाली तयाचे चरणी विंचू करती दंशध्वनी तया भोलानाथासी। अत्यंत कष्ट ऐशा परी द्विजतो निर्धारे सहन करी समर्थाच्या मागे सत्वरी दृढ निश्चये चालला। तसासी उतरला पूर्ण ऐसे समर्थांनी देखून प्रेमे तयाचा कर धरून पर्वत शिखरी नेलेसे। म्हणती आता स्वचित्त शांत करी भोलानाथ येथे तुला पंढरीनाथ दर्शन देईल निश्चये।
ऐसे वदोनी त्वरित आळवी सखा राम संत श्री विठ्ठलासी प्रेमयुक्त दर्शन देण्या कारणे हे रुक्मिणी कांत दया घना शारंगधर मधुसूदना ऋषिकेशा पतित पावना येई आता लवलाही हे हरे मुरारे गोविंद श्रीधर कृष्णा मुकुंद पद्मनाभा आनंद कंद येई मजसी भेटाया पुंडलिक भक्तासाठी वास्तव्य केले भीमातटी अनादिसिद्धा अनंत कोटी भक्ता तुवा तारिले हे नारायणा जगच्चालका माधवा विष्णू भक्तपालका तव दास विनवितसे देखा येई आता धावत कोठे गुंतलासी अधोक्षजा कोणाच्या पुरविसी काजा कायेताना रुक्मिणीने तुझा कर धरूनी बैसविले ऐशा परी विनवणी साची ऐकता श्री सखा रामाची श्री कृष्ण मूर्ती त्वरितची प्रगटते थे जाहली सहस्र रवी समान तेज पसरले असे जाण सुवर्ण किरीट झळके पूर्ण मस्तकावरी जयाच्या कुंडले कर्णी तळपताती वैजयंती माळ शोभती कटीपीत वसना प्रति वेष्टिले असे जयाने शंख चक्र पद्म गदा चारही करी धरिली तदा संहारिती जी त्वरित मदा जो करी विघ्ने भक्तांसी आजानुबाहु तो जाण देह जाचा श्यामवर्ण मोहक अति मदनाहुन शतगुणित दिसतसे असो वैकुंठवासी त्रिभुवन नायक जो सकल विश्वासा चालक जयावर्णिती चार वेद देख तो पातला भक्तास्तव शेषावरी करी जो शयन नारद तुंबर करीती गायन अप्सरा हाव भाव दावून ज्याच्या पुढे नाचती ऐशा परी सर्व सुख नावडे जया किमपि देख स्वभक्त महिमा अलौकिक वाढवावा हे ब्रीद जाचे असोती मूर्ती विलोकून सखा राम करी पदी नमन भोलानाथाचे दीपले नयन न होई सहन तेजते मग सखा राम धरी त्याचा कर म्हणे हा पाही जगदीश्वर पूर्ण ब्रह्मची हा साचार श्रीकृष्ण परमात्मा हाची गोकुळी अवतरला वसुदेवाचा कुमर झाला ह्यानेच कंसासुर मर्दिला भक्त रक्षिण्या कारणे अर्जुन रथी सारथ्य केले गजेंद्रासी मुक्त केले कावडीने पाणी वाहिले एकनाथ गृही ह्यानेची नरसिंह मेह त्याची हुंडी ह्यानेच पेटविली तातडी शेल्याची हा बांधी घडी कबीरा गृही जाणबा जनाबाईची धुणी धुतली दामाजीची रसीद भरली कान्होपात्रा मुक्त केली भोलानाथ ह्यानेची ऐशा प्रकारे बहुत निवेदूनी सर्व वृत्तांत सद्गुरु म्हणती भोलानाथ नमन करी विठ्ठलपदी ऐसे ऐकता संत वचन वंदिता झाला प्रभुचरण आनंदाश्रूंनी भरले नयन कंठ प्रेमे दाटला म्हणे हे दयानिधे ईश्वरा दासावरी करुणा करा या समर्थ योगे श्रीधरा भेटलासी मज लागी असो तो जगदीश्वर भोलानाथ शिरी ठेवी कर म्हणे तू वचन निरंतर ऐक सखा रामाचे
ऐसे वदोनी जगज्जीवन, गुप्त झाला न लागता क्षण. मग भोलानाथ वंदी चरण, श्री सखाराम संताचे. म्हणे तव योगे माझे नयन, ईश्वर मूर्तीसी अवलोकन. करण्यास झाले समर्थ जाण, कितीही शक्ती अलौकिक. असो आता दासा प्रती, सायुज्य मुक्तीचे साधन कथी. जेणे जन्म मरण फेरे सुकती, श्री सखाराम गुरुवर्या. समर्थ वदती तयासी, तू जावे तीर्थयात्रेसी. मुखे घेई ईशनामासी, कलियुगी जे श्रेष्ठ असे. ऐसे परिसुनी संत वचन, तीर्थयात्रेसी निघे तो जाण. सखाराम ही लोणीच येऊन, वास्तव्य करिते जाहले. ऐशा परी चमत्कार अनंत, मूढ लोकाते दावुनी समर्थ. भक्तिपंथाते लाविती त्वरित, इतिहास ऐका ये विषयी. वाशिम नामे जिल्ह्यात, जो पूर्वी असे प्रख्यात. तयाचा अधिकारी असत, फिटिजर नामे प्रसिद्ध. तपासणीस निघे एके दिनी, लेखक समागमे घेऊनी. भास्कर भाऊ नामाभिधानी, जाती विप्रजयाची. फिरत फिरत मोपेसी, आले असती मुक्कामासी. लोणी पासुनी त्या ग्रामासी, अंतर असे एक कोस. द्वितीय दिनी प्रातःकाळी, भास्कर जात अधिकार्याजवळी. म्हणे सखाराम पदकमळी, माझे चित्त लागले. येथुनी सन्निध ग्राम लोणी, तेथे सखाराम थोर मुनी. तयाचे दर्शना घेऊनी, सत्वर येथे येईन मी. ऐसे ऐकता भाषण, आज्ञा दिधली तया जाण. म्हणे सत्वर दर्शना घेऊन, आजी आले पाहिजे. होकार तया देऊन, भास्कर लोणीस येऊन. सखाराम चरणाते वंदून, आज्ञा मागे जाण्यासी. सखारामे तया देखून, म्हणे रहावे आजीचा दिन. ऐसे ऐकता भाषण, भास्कर मनी घाबरे. की आता न जावे तरी, क्रोधावेल ममाधिकारी. गुरुवचन मोडावे जरी, हेही बरवे नसेची. ऐसा विवेक करी भास्कर, तिकडे काय करी फिटीजर. द्वितीय दिनी उगवता भास्कर, विचार मनी करीतसे. हिंदूचे साधू अधिकारी, नसती केवळ नरनारी. भुलविण्यास्तव अवनीवरी, हिंडती जटा वाढवुनी. तैसाची श्री सखाराम संत, असेल ऐसे वाटे मनात. परी प्रचिती पाहू म्हणूनी त्वरित, लोणी ग्रामी पातला. तुरंग बांधुनी वृक्षासी, निघाला तो दर्शनासी. मठासन्निध विहिरी पाशी, फिटीजर आला सत्वरी. महाराज देखता तेथुनी, अर्कासम दिसे तेजनयनी. नेत्र त्याचे गेले दिपोनी, पुढे पाऊल न टाकवे. दामाजी स्तव नृपासी, जैसे तेज दावी ऋषिकेशी. तैसेच या फिटिजरासी, भास्करास्तव झालेसे. असो तो फिटिजर जाण, तेथोनीच महाराजा वंदून. स्वस्थाना प्रती येऊन, पाचारिले भास्करा. पाचारण आले देखुनी, भास्कर चिंता क्रांत मनी. ओढवले विघ्न म्हणोनी, विवेक करी मानसी. मग महाराजा सन्निध जाऊन,
करीतया प्रतिभाषण मज घेतले असे ठेवून आज न बर्वे दिसतसे अधिकारी करी पाचारण आज्ञा द्यावी मज तूर्ण आता लज्जा राखणे संपूर्ण तुमचे कडे दयाळा हे सखा रामे परिसुन आज्ञा दिधली तया जाण मग भास्कर त्वरित येऊन अधिकार्यापाशी बैसला तया देखता पिटिजर म्हणे तुमचा साधू ईश्वर पूर्ण कळले मज साचार भास्कर चकित होतसे त्याच्या आग्रहावरून पिटिजर करी निवेदन जे घडले ते वर्तमान आणिक तया काय वदे म्हणे घेऊनी रूप्यकशत अर्पी सखा राम राया प्रत मग तो द्रव्य घेऊनी येत महाराजांच्या मठासी महाराजांनी देखता धन म्हणती भिक्षुका करी अर्पण संतुष्ट होतील ते पूर्ण येथे न काही ठेवावे तैसेच भास्कर करी गुरुवचन विश्वास धरी म्हणे कृपा केली मजवरी लज्जा राखिली सखा रामे असो तया दोघांनी महाराजाज्ञा घेऊनी गमन केले स्वकृत्या लागुनी होऊनी आश्चर्यचकित पुढील अध्यायी सखा राम संत चमत्कार दाविती अघटित ते ऐकता तुमचे चित्त चकित ती होईल स्वस्ति श्री सखा राम लीलामृत करता करविता गिरिजाकांत रघुपतीसी करुणी निमित्त नवमोऽध्याय संपविला श्री सखा राम चरणार्पणमस्तु शुभं भवतु नवमोऽध्याय समाप्त।